मित्रांनो, आज आपण बघणार आहे इंस्टाग्राम पोस्ट कोलॅबरेट कशी करायची। तर चला कसलाही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्हाला इंस्टाग्रामवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही पोस्ट करता त्या प्रकारे तुम्हाला एक पोस्ट सिलेक्ट करायची आहे। पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिल्टर वगैरे लावू शकता। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही जे तुम्हाला कॅप्शन टाकायचे ते टाकू शकता। इथे लोकेशन वगैरे टाकू शकता। त्यानंतर टॅग पीपलवरती क्लिक करा। त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल इन्व्हाइट कोलॅबरेटर्स, त्यावरती क्लिक करा। इथे तुम्ही ज्यांना कोलॅबरेट द्यायचं आहे त्यांची ID टाका। जसे मी टाकत आहे। ID सिलेक्ट केल्यानंतर राईट या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी कोलॅबरेट टाकले आहे। इथे नाव शो करत आहे, बघू शकता। त्यानंतर तुम्ही शेअर या बटनावरती क्लिक करा। आपण इथे कोलॅब तर केले आहे, पण इथे ID शो नाही होत आहे। त्यासाठी आपल्याला ज्या अकाउंटला आपण रिक्वेस्ट पाठवली आहे त्या अकाउंटवरनी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची आहे। त्यासाठी तुम्ही बघू शकता आता मी दुसऱ्या ID वरती लॉग इन करत आहे। आता माझी दुसरी ID उघडली आहे। कोलॅब रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईलवरती जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे, थोडा वेळ थांबायचा आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला रिक्वेस्ट आली आहे। ते तुम्हाला रिव्ह्यूमध्ये जाऊन ॲक्सेप्ट करायचे आहे। ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला ज्या IDने कोलॅब केला आहे त्यांची ID आणि तुमची पण ID शो होताना दिसणार। अशा प्रकारे तुम्ही कोलॅबरेट करू शकता। अशाच माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।